शुभ सकाळ सर्वांना. आज बऱ्याच दिवसाने मी परत आले आणि बऱ्याच दिवसाने मी आज व्लॉगही करते आहे. खूप कामामध्ये होते म्हणून जराही वेळ नाही भेटला मला आज, पण मी आज वेळ काढला आहे माझ्यासाठी. कारण नेहमीप्रमाणे सर्व कामं असतात, त्यात सोशल मीडिया, त्यात घरातली कामं, त्यात आपला छोटासा उद्योग, त्यात भरपूर वेळ दिलेला असल्यामुळे मला कधी वेळच भेटलेला नाही आहे. आज म्हटलं स्वतःसाठी थोडी शांतता घ्यावी आणि काही कामं न केलेली चालेल. काही कामांना नकारच देऊया आणि काही कामं न करायचं ठरवूया आणि मुद्दामच लोळत बसूयाच. तसं काही आज रविवार नव्हता, शनिवारही नव्हता. बस वाटलं की आज आपण व्लॉग बनवूया आणि फक्त आरामच करूया. नेहमीप्रमाणे सकाळची काही कामं मी आवरलीच होते. श्रीही उठला नव्हता. तो नेहमी 9, 9:30 ते 10पर्यंत उठत असतो. मी त्याला उठवायला जाणार आहे, पण त्याच्या आधी माझ्या काही रेग्युलर गोष्टी आहेत जे थोडं मला मन शांतीसाठी करावं लागतं आहे. काही दिवसापासून गरमी पुन्हा वाढली आहे, गरम पण होतं आहे. मी आत्ताच फ्रेश होऊन आले आहे. भरपूर गरम होतं आहे आणि आंघोळ केल्यानंतर तर बऱ्यापैकी घामच निघत असतो. मी स्वतःला एवढं कोरडं करून घेतले तरीही पाठीमागून घामाच्या धारा वाहत आहेत आणि केस तर एवढे ओले झालेले आहेत की जसं काही मी डोक्यावरूनच आंघोळ केलेली आहे. नेहमीप्रमाणेच थोडा प्राणायाम करूनच आपण आपली शांतता घ्यावी ठरवलं होतं. नेहमी नाही जमत, पण जेव्हा जेव्हा खूप मन अशांत आणि खूप गडबड झाल्यासारखे वाटते आणि गरगरल्यासारखं वाटतं तेव्हा मी नक्कीच प्राणायाम करते. श्वासनावरती कंट्रोल करावं म्हणतात, तसा मेंदूवरही कंट्रोल येतो म्हणतात आणि तेही तुम्ही सकाळी करता तर अजूनच उत्तम असतं म्हणतात. सकाळची कामं ही उत्तमच असतात. मग तुम्ही अभ्यास म्हणा किंवा कुठले निर्णय म्हणा किंवा व्यायामही म्हणा. माझ्याकडनं फारसं त्या गोष्टी रुटीनमधल्या आणल्या जात नाही, पण बऱ्यापैकी प्रयत्न असतो की हे सगळं झालं पाहिजे माझ्याकडून, पण ते नेहमी होत नाही. कारण मी स्वतः एवढी कामं माझी करून ठेवली आणि वाढवून ठेवली आहेत की त्याच्यामुळे मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. स्वतःच्या मेंटल हेल्थ, स्वतःच्या तब्येतीकडे, खाण्यापिण्याकडे लक्ष देता येत नाही. तरीही इनमीन आम्ही तिघंच असतो घरी, मी आणि माझी सासू आणि माझे मिस्टर. भरपूर प्रयत्न असतात की स्वतःला जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवावं. म्हणूनच सकाळी प्राणायाम नेहमी माझ्याकडून होत असतो. पण प्राणायाम करता करता डोळे जसं बंद केले का सकाळी काय काय करायला हवं, आज भाजी काय करायची, आज नाश्ता काय करायचा, आज कुठे बाहेर जायचं आहे किंवा कुठलं एक्झिबिशन घ्यायचं आहे किंवा कुठलं बुकिंग करायचं आहे की आईला फोन करायचा आहे की बाहेर कुठं जायचं आहे, सतत डोक्यात प्रश्न असतात मला. नाही तर काही पास्टमधल्या गोष्टी डोक्यामध्ये येत असतात. पुन्हा त्या गोष्टींचा विचार थांबून पुन्हा रिवाइंड करून पुन्हा मेडिटेशनवरती जात असते, पण ते काही थांबत नसतं. म्हणून काही प्राणायाम मी डोळे उघडे करूनच करत राहते, जमेल तसं करत राहते. मला सकाळची शांतता खूप आवडते. इतकी शांतता असते सकाळची की ह्या वेळेस ना मला नुसतं उठून बसूशी वाटतं. कधी कधी भरपूर झोपही येते, पण झोपेला कंट्रोल करून मी निवांत शांतपणे बसू शकते. पण हे आपल्याला शक्य होतच नाही, कारण आपली सकाळी उठलेल्यापासून जी कामं सुरू असतात ती चालूच असतात. माझंही त्यातलंच गणित आहे, मीही तेच उद्योग करत राहते. पण मला चांगलाच श्रीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्यापैकी माझी कामं खूप छान होतात आणि खूप सपोर्ट भेटतो. त्यात फार मी लकी आहे. सकाळी प्राणायाम केल्यानंतर श्री बराच वेळ झोपलेला असतो, त्याच्यामुळे मी डायरी लिहिते किंवा खाली जाऊन उन्हामध्ये छान बसलेली असते. ऊन बहुतेक आलेलं आहे आणि बऱ्यापैकी प्रकाशही बाहेर पडलेला दिसतोय. साधारणतः आता एप्रिलचा महिना सुरू झाला आहे. मध्येच गारवा भरपूर सुटला होता, पण आता पुन्हा उन्हाळ्याची झलक आलेली आहे. एवढा घाम येत आहे की तो शांतच होत नाही आहे. माझं ठरल्याप्रमाणे मी नेहमी श्रीला सकाळी उठवत राहते, त्याच्याशी गप्पा मारते, त्याला आजचं विचारते, आजचं रुटीन किंवा आपल्याला काय निर्णय घ्यायचे
किंवा सकाळी माझ्या डोक्यामध्ये हे अमकं अमकं चालू होतं आणि मला असं स्वप्न पडलं आणि आज आपण काय खायचं किंवा आपण कुठे जायचं किंवा मला अशा गोष्टी काही करायच्या आहेत ज्या मी श्रीला नेहमी झोपेतच सांगत राहते आणि तो बिचारा उठवून बसतो त्याच्यामुळे. माझ्या या घराची ही खिडकी मला खूप आवडते. बहुतेकदा मला असं वाटतं कुठल्याही घराची खिडकी बाल्कनी मला खूप आवडते. इतकी आवडते की मी तिथे दिवसभर रमू शकते. मला खूप आवडतं या ठिकाणी रमायला. असा मंद प्रकाश पडलेला असतो, झाडं लावलेली असतात, तुम्ही बाहेर खूप काही गोष्टी बघू शकता, ऑब्झर्व करू शकतात. आणि सांगायचं म्हटलं तर माझ्या इथे भरपूर पक्षी आहेत. पक्षी म्हटलं तर उडणारे पक्षी पण नाही म्हणू शकत. आमच्या वरच्या फ्लोअरवर एक वहिनी आहेत, त्यांनी भला मोठा त्यांच्याकडे पिंजरा आहे, त्यात त्यांनी त्यांच्यात लव्ह बर्ड्स ठेवलेले आहेत. इतके सुंदर आणि खूप कलरफुल पक्षी आहेत की त्यांचा सकाळी चिवचिवाट सुरू होतो आणि तो मला नेहमी ऐकू येतो. इथे नाही ऐकू आला तर नक्कीच किचनमध्ये तरी येतच असतो. आमच्याकडे कबूतरही भरपूर आहे. अगदी त्यांची अंडीसुद्धा आमच्या बाल्कनीत वाढत असतात. बहुतेक वेळा वैतागून ती अंडीसुद्धा खाली पाडावे लागतात आणि हे काम आमच्या सासूबाईच करत राहतात. खूपदा वाईट वाटतं की त्यांची पिल्लं आणि त्यांची अंडी आपण सांभाळली पाहिजे, पण त्यांचा खूप बडीमार आहे. इतकी ह्यांची ग्रोथ फास्ट आहे की आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये हेच कबूतर इकडे आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी इथे कावळेही भरपूर आहेत. असंच ह्यांचा आवाज ऐकत ऐकतच सकाळ खूप छान होते आणि मला त्या शांततेत शांत बसू वाटतं आणि भरपूर काय विचार करू वाटतं. खूप छान वाटतं मला. सासूबाईंची आंघोळ झालेली आहे आणि आपल्या नाश्त्याची सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे घरामध्ये नेहमी पोहे, उपमा, घावणे असे बरेच काही प्रकार चालू असतात. खाऊन खाऊन वीट आला आहे. आज श्रीच्याही तोंडातून आलेलं आहे की आपल्याला आज इडली घेऊन ये. आमच्या सोसायटीमध्ये एक आंटी आहे, ती खूप छान इडली बनवते आणि तिच्या हाताला पण खूप टेस्ट आहे. मला अशी जास्त भूक लागली की मला काही बनवू वाटत नाही, तेव्हा मी अगदीच ती इडली मागवते आणि आम्ही दोघं मस्तपैकी खात बसतो. मी बाहेर आणायला गेले, बघते तर काय श्रीने चहा बनवायला सुद्धा घेतला होते. श्री बऱ्याचपैकी छान मुलगा आहे, तो त्याची कामं चांगली करतो, पण ह्या सवयी बऱ्यापैकी मी सुद्धा लावलेल्या आहेत त्याला. जर मी बाहेर बघते तर तू घरातलं बघावं, मी घरातलं बघते तर तू काही बाहेर बघावं. आमच्या सासूबाईंना पटत नसलं तरीसुद्धा त्या आता समजून घ्यायला लागलेल्या आहेत. बऱ्याचपैकी समजदारही झाले आहेत. आम्ही काही ते दोघं करत असतो त्या आवर्जून बघत असतात आणि कॉपी करत राहतात. आम्ही फार कमी बाहेरचं खात राहतो. बऱ्यापैकी घरी नाश्ता बनलेला असतो. भरपूरपैकी जेवणामध्ये नाश्त्यामध्ये काब असतात, पण आज आयतं इडलीचा नाश्ता करावा आणि मस्तपैकी तो भरपूर खावा आणि खूप पोट भरल्यासारखं राहतं जर तुम्ही सकाळी इडलीचा नाश्ता करता. मला सांबार फार आवडतं. श्रीला सफेद चटणी आवडते. आम्ही दोघंही हे फस्त एका दमातच करून टाकतो. बहुतेक सगळ्यांना साऊथ ब्रेकफास्ट खूप आवडत असतो. मीही हल्ली बनवतच कमी राहते, कारण खरंच त्यासाठी इडली बनवायचं म्हटलं का पूर्ण एक दिवस तुम्हाला द्यावा लागतो. असो, आज काय बनवायचं हे नाश्ता करता करता ठरवतानाच फार कठीण वाटतं, कारण हेच पोटामध्ये जाता जाता पुन्हा 1.5 आणि 2 वाजताचं स्वयंपाकाचं ठरवणं म्हणजे जीवावर आल्यासारखंच वाटत राहतं. तरी बहुतेक गोष्टी मी श्रीलाच विचारत होते की आज आपल्याला स्वयंपाकात काय करायचं असतं. आज मलाही समोरून आलं होतं की आपण आज फक्त खिचडी भात खाऊया आणि तू आराम कर, तुझे काही कामं असतील तर कर. पण मला आधीच काही आज कामं करायची नव्हती, शांत बसायचं होतं, कारण डोकं माझं खूप हललं होतं आणि ते मला आज जरा शांत ठेवायचं होतं. म्हणून मी आज श्रीसोबत थोडा वेळ घालवणार होते, काही गाणी किंवा आज आम्ही दोघं पिक्चर बघायचं ठरवलं होतं. पिक्चर बघता बघता मला झोप येते म्हणून त्याला मी आधीच सांगितलं नव्हतं, त्याला हे नंतरच सांगू म्हटलं होतं. आज श्रीच्या हातचा चहा मला मिळाला होता. थोडा गोड झाला होता, पण ठीक आहे, आयता चहा मिळणं सुद्धा नशिबाची गोष्ट आहे आपली.
नाश्ता करता करता नेमका वर्षाचा फोन आला आणि तिच्याशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. आज बहुतेक तिला सुट्टी असावी म्हणूनच तिने आज सकाळी मला फोन केला, नाही तर ह्या वेळेला नेहमी आईचा फोनसुद्धा येतो. फोन करता करता आज मला 1:30-1 वाजलेला आहे आणि दुपारच्या जेवणाची वेळ मी सुरू केलेली आहे. ठरल्याप्रमाणे आज साधं स्वयंपाक करायचा आहे. तेवढ्यात श्री पण आला मला हेल्प करायला. नेमकं आज झालं असं की मला कालपासूनच खूप माझं अंग जड वाटत होतं आणि खूप आतल्या बॉडीमध्ये पेन होता. मला माहीत नाही, काल रात्री मला खूप छान झोप लागली पण खूप बॉडी पेन करायला लागली होती माझी आणि पायाला असं मुंग्या येत होत्या. मी श्रीला असं सांगितल्याबरोबर त्याने पण मला काही गोष्टीचा रिलीफ दिलं की आराम कर, आज तू साधं जेवण कर, नंतर आपण बघू वगैरे किंवा थोडं बाहेर जाऊ वगैरे. त्यामुळे थोडं खूप बरं वाटलं. मी पटकन खिचडी केली आणि त्याने मला त्यासाठी मदत केली. काही थोडे भांडे घासून टाकले, काही मला कांदे वगैरे कापण्यासाठी मदतही करत होता. आजूबाजूला तो फिरतच होता. त्याचं लक्ष कधी कधी आपण सांगितल्याप्रमाणे तो आपल्या आजूबाजूला असतो आणि आपल्याला कामही करून देतो. इतकं लक्ष दिलं बस झालं. आपल्याला अजून आयुष्यात काय हवं असतं. 3 दिवस झाले होते. घरामध्ये फळं आणून पडली होती. त्यात मला श्री येऊन म्हणाला की डाळिंब खराब व्हायच्या आधी मी तुला ते क्लीन करून देतो, तर तू खा ते. त्याने मला 2 डाळिंब सोलून दिले आणि तशी आज कणकण वाटत होती, थोडं खिचडीही पोटात कमी जाणार आहे, तर फळांचा मारा करायला काही हरकत नव्हता. तो मला ते साफ करून देत बसला होता आणि सगळी दाणे त्याने मला काढून दिले होते डाळिंबाचे, जे मी आयते तोंडात घालून खाणार होते. गेली 6-7 वर्ष माझं ठरल्याप्रमाणे मी नेहमी 12 ते 1 वाजेपर्यंत स्वयंपाक बनवायला घेते. हार्डली माझा 1-1.5 तासामध्ये स्वयंपाक होत होतो. आजही मी तसंच उशिराच स्वयंपाक करायला घेतले. तेवढीशी खिचडी व्हायला किती वेळ लागतोय, म्हणून जरा आरामातच करायला घेतलं होतं. आणि आज दवाखान्यात जाऊन येऊ असं म्हटलं होतं मला श्रीनी. स्वतःच्यासाठीही वेळ काढायचा होता, म्हणूनच लवकर आटपायचं होतं. पण तिथेही जायला खूप जीवावर आलं होतं. आज नुसतं लोळावं वाटत होतं. बरेच दिवस झालं होतं मी काही यूट्यूबला काही पोस्ट नव्हतं केलं, काही शॉर्ट नव्हते टाकले होते. माझंच मन मला खूप खात होतं. मी खूप हे मनापासून सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये माझं मन टाकूनच मी काम करते. मला काही सुचत नाही, कारण खरंच इतर गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू असतात. 2 वर्षापूर्वी मी माझा लघु उद्योग सुरू केला आहे आणि त्याची ग्रोथ व्हावी म्हणून माझे त्याच्या मागेचे प्रयत्नही खूप वाढले आहेत. सध्या सीझन असल्यामुळे मला सेल करणं, पोस्ट करणं, ॲडव्हर्टायझिंग करणं, छानपैकी एक्झिबिशन शोधणं, ह्याची माझी खूप तडफड चालू आहे. ह्यात माझं घरातली कामं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, पुन्हा घरातल्या गोष्टी आणणं नेणं, मार्केटिंग, बाजार आणणं, घरातल्यांचे फोन सगळे हँडल करता नाकी नऊ येतात. त्यात माझं अदृश्यपणे हे यूट्यूब माझ्यापासून थोड्या दिवस लांब झालं. मला इतकं विचित्र वाटलं आणि त्याच्यामुळे मलाही खूप दिवसापासून तब्येतही बरी नव्हती. मी आज मुद्दामच शांतता घेतली आणि आज आपण यूट्यूबला फोकस करू आणि हे नियमितपणे काम सुरू करायचं. कारण मला खूप आवडतं ब्लॉग बनवणं, त्यात मन घालून आपले इमोशन जोडणं आणि आपल्याला पण कोणीतरी बघतं आहे आणि ते खूप छानपैकी रिॲक्ट होतात, हे मला खूप आवडतं. माझं पहिलं प्रेम म्हटलं तर माझ्यासाठी व्लॉग आहे, माझं यूट्यूब आहे, मला असं वाटतं. पण हवं तसा रिस्पॉन्स मला करायला तिथे भेटत नाही आहे आणि मी बिगनर असल्यामुळे मला इथे मेहनत करणं फार गरजेचं आहे. तेच माझं पोच होत नसल्यामुळे मला त्याचं खूप दुःख होतं. पण श्रीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्यापैकी कामं माझी होऊन जातात. पण आता ठरवलं आहे की इथून पुढं यूट्यूबला लक्ष दूर करायचं नाही आहे, त्याच्यावरती फोकस करायचा आहे. एक बाजू जर माझी बिझनेसची आहे तर दुसरी माझी यूट्यूब म्हणून ती मी स्वतःला त्याच्यामध्ये बघत असतं. नक्की फोकस करणार.
यूट्यूब माझी हॉबी आहे, तर बिझनेस माझं मोटिवेशन आहे, तर संसार माझं प्रेम आहे. ह्या तिघांना बॅलन्सिंग करत मला माझी लाईफ एन्जॉय करायची आहे. कारण कामधामं तर रोजचीच असतात, पण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. आपण काही उंचीवर असणं खूप गरजेचं आहे आणि त्याला मी फोकस करायचं ठरवलं आहे. आज व्लॉग हा ह्याच्यासाठीच होता, तुमच्याशी मिळत जुळत करायची होती आणि भेटही करायची होती. त्यासाठी आज तुम्हाला कसा व्लॉग वाटला मला नक्की कमेंट करा आणि शेअर करा.